यांच्या साहित्याचे वाचन करून अनुकरण करावे। राजेंद्र बागुल। कोपरगाव शहरामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली आहे। या जयंतीनिमित्ताने शहरातील समाज बांधव, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आदींनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विपिनदादा कोल्हे यांनी अभिवादन करून जयंतीच्या समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या। तरुणांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याचे वाचन करून अनुकरण करावे असे संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल म्हणाले। तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी कोल्हे साहेबांचे मोठे योगदान आहे असे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद राक्षे म्हणाले। कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी सर्व समाज बांधव उपस्थित राहिलेले आहेत। परंतु साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना कोपरगाव शहरामध्ये, महाराष्ट्रातून कोपरगाव शहरामध्ये आणण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेबांनी जे प्रयत्न केले ते आज आपल्यात नाहीये, परंतु ते स्मृती ठेवून गेले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कोण होते। तर 1976 साली बाबुरावजी भारसकर माजी मंत्री यांनी व्यापारी धर्मशाळेमध्ये एक मेळावा घेऊन आणि समाजाच्या व्यथा स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या समोर मांडल्या। परंतु हे मांडत असताना अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक व्हावं याची कल्पना कुणालाही नव्हती। परंतु या जागेचा विषय एवढा गंभीर होता त्या कालखंडामध्ये, परंतु कोल्हे साहेबांची करारी पद्धत आणि कोल्हे साहेबाला माणसं सांभाळण्याची जी कला होती ती इतर कोणालाही जमली नाही। परंतु हे करत असताना आमच्या समाज बांधवांना, सगळ्या लोकांना, मग आमचे वडील वितू बागुल असतील, मच्छिंद्र राक्षे असतील, उत्तमराव सोळसे असतील, हे अनेक लोक त्याबरोबर पुंज आरणे असतील, सोपनराव आरणे असतील, ते तर नगरपालिकेत काम करायचे। परंतु ते काम करत असताना सर्व समाजांना खर्च हा सोपनराव आरणे उचलायचे आणि त्या माध्यमातून पुढे जायचं असेल तर त्यांनी देखील या पुतळ्याच्या संदर्भात मोठं योगदान दिलेलं आहे। आणि अण्णाभाऊ साठेच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं पाहिजे का कोल्हे साहेबांनी हा समाज दुर्लक्षित आहे आणि या समाजाला पुढे आणण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या गोष्टी त्यांनी जाणल्या। तर त्यावेळेला 1985 साली दिवंगत शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडे स्वर्गीय कोल्हे साहेबांनी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची फाईल तयार करून त्याला मान्यता मिळवून देण्यासाठी त्याच्यामध्ये त्यांचं मोलाचं योगदान ठरलं। परंतु आज परिस्थिती अशी आहे, महाराष्ट्र शासनामध्ये या ज्या भ्रष्टाचार होतो त्या भ्रष्टाचारावर कोणी आळा घालत नाही। मागच्या कालखंडामध्ये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जी भ्रष्टाचाराची मालिका लागली त्याच्यामुळे समाज बदनाम झाला आणि समाजापर्यंत जे आर्थिक निधी यायला पाहिजे होता तो कोणत्याही शासनाने आतापर्यंत दिलेला नाही। तर ही समाज बांधवांना मोठी खंत आहे। तिथे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा माझा सक्का भाचा आहे व्यवस्थापक म्हणून, परंतु ते सांगतात की महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांचा जो निधी आहे, साहित्य निधी, तो आणला तर हा समाजाच्या उत्कर्षासाठी मोठं योगदान ठरेल। परंतु तसं महाराष्ट्र शासनाने कोणत्याही या आतापर्यंत हे निधी आणण्याचा प्रयत्न केलेला नाही, तेव्हा हा समाज अतिशय वंचित राहिलेला आहे। आणि म्हणून अण्णाभाऊ साठ्यांना अभिवादन करताना आपण आज सगळं जमतो, परंतु अण्णाभाऊने जे लेखन केलेलं आहे, अण्णाभाऊने लेखणीतून समाजाला दिशा दिलेली आहे। पण ते दिशा देत असताना अण्णाभाऊ म्हणतात माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती कायली, वेळ होती सकाळची बांधण केली भाकरीची, शिंदेशाही तोडाची वजे टेकेची, नाही हसली गालात नाही रुसली मनात, तिच्या गुणाची चक्कर मी गायली, माझ्या जीवाची होती कायली। पापाच्या गडबडपणापेक्षा कष्टाचं वानपण हे किती कठीण असतं हे अण्णाभाऊंनी सांगितलं। परत अण्णाभाऊ गरिबीचा विषय एवढा मोठ्या प्रकारचे मांडतायत तर मुंबईच्या उंचावरी मलबार ही लिंद्रापुरी कुबेराची नगरी तिथं सुख भोगती, परत राहणार कष्ट करून खाणार मिळते धावून या घाम गाळीती, आगीन गाडी मोटार गाडी विमान घेते उंचावरी, काही काही एका घोडामरती रस्त्यावरती मुंबईच्या उंचावरी मलबार ही लिंद्रापुरी कुबेराची नगरी तिथं सुख भोगती। गरिबीचा विषय एवढा मोठ्या प्रकारच्यानी कोणत्याही साहित्यिकांनी मांडला नाही, तो अण्णाभाऊंनी मांडला। म्हणून अण्णांच्या कादंबऱ्या जास्त मोठ्या वाटल्या। त्या कोणत्या कादंबऱ्या आहेत? राई हंसाई, वारनेचा वाघ, वारनेच्या खोऱ्यात, आक्रोश, धुंद, डोळे मोडीत राजा झाले, फकीरा, वैजंता अशा अनेक कादंबऱ्या लिहिल्या आणि समाजाच्या समोर आणून ठेवल्या। पण शाळा कॉलेजात शिकत असलेल्या तरुण
दलिताच्या पोरांनी त्या साहित्याचं पान आज उचकटून पाहिलेलं नाही, याच्याबद्दलची खंत माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याच्या मनाला नेहमी बोचत असते. परंतु अण्णांनी इथं थांबले नाही, तर अण्णा रशियामध्ये गेले आणि महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पवाडा 7 समुद्र पार केला. तो अण्णाभाऊंच्या आयुष्यातला रशियाचा प्रवास मोठा आहे आणि म्हणून अण्णाभाऊ साठेंना या निमित्ताने मी अभिवादन करतो. आमच्या संजय उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय बिपिनदादा कोले साहेब, आदरणीय स्नेहलताताई कोले साहेब, विवेक भैया कोले साहेब हे सातत्याने आमच्या समाजाच्या माणसाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहतात. हे आज आम्ही आपल्याला आपल्या बाईकद्वारे सांगू इच्छितो. परंतु मित्र, हे करीत असताना आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आज समाज कोणत्या स्थितीत आहे. आज मिठाबाईला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं, परंतु ती काय वंचित राहिली हे देखील लक्षात आहे. तबे फरा मातोडकरांची, उर्मिला चावडांची, जुही या नट्या एक दिवशी एकत्र जमा झाल्या आणि नारायणगावच्या विठाबाईला भेटायला गेल्या. म्हणाले, विठा आण तुझे ते घुंगरू, पण विठाबाईने दिलं असतं आणि मातोडकरांच्या उर्मिलांनी मनापासून स्वीकारलं असतं तर बामणाच्या घरी लिहून कुंड्याच्या घरी जाणं आणि दलिताच्या घरी गाणं ही संकल्पनाच बदलून गेली असती. कारण समुद्राच्या काठावर कमी कपडे घालून असताना किती प्रसिद्धी मिळते हे आमच्या विठाबाईला कळलं नाही, म्हणून हा समाज वंचित राहिलाय. तेव्हा 104व्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांच्या अंतःपूर्वक आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लहुती. अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती निमित्त मी असंख्य समाज बांधवांना व आमच्या कोपरगाव वासियांना मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. तसंच काल रात्रीपासून डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्याकरिता मुख्याधिकारी साहेबांनी सरकारी इतमामामध्ये या ठिकाणी इथे सोहळा साजरा केला आणि काल रात्री देखील तरुणाईमध्ये जो काही उत्साह होता तो पाहण्यासारखा होता. आणि आज सकाळपासूनच जवळजवळ सर्वत्र शहरभर आणि पूर्ण कॉर्नर या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादनाचे फलक व त्या ठिकाणी अभिवादन म्हणून पुष्पांजली इथे वाहण्यात येत आहे. आता नुकतेच आदरणीय बिपिनदादा यांच्या हस्ते आमच्या पूर्णकृती पुतळा डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्यांनी पुष्पहार अर्पण करत सर्व समाजासमेत त्यांनी या ठिकाणी अण्णाभाऊंचे दर्शन घेतले. तसेच अर्धाकृती पुतळा व पूर्णाकृती पुतळा यामध्ये फुले घराण्यांचं फार मोठं यामध्ये मदत आणि त्यांचं योगदान आहे. आणि नक्कीच भारतातला सर्वप्रथम अर्धाकृती पुतळा आदरणीय कैलासवासी शंकररावजी कोले साहेब यांनी आणून आमच्या समाजासाठीच नव्हे तर महाराष्ट्रावरच नव्हे तर देशामध्ये समाजासाठी खूप मोठं योगदान त्यांचं आम्ही पाहिलं आहे. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा लोकार्पण सोहळा देखील फार मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. त्यानिमित्त मी आज पुन्हा एकदा जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.